हॅलो. तर अंडा भुर्जीच्या नंतर आज मी कुकिंगमध्ये नवीन प्रयोग करणार आहे आणि तो म्हणजे भजी. कारण खूप छान पाऊस पडतोय, मस्त गार वारा सुटला आणि आम्हा सगळ्यांनाच भजी खायची इच्छा झाली. तर आज मी भजी एकटी नाही करणार आहे, माझ्यासोबत माझी एक वहिनी देखील आहे. तर आम्ही थोडंसं ट्विस्ट म्हणून आम्ही आज कॉम्पिटिशन करायचं ठरवलंय. तर भजी कोण छान करतंय ह्याच्यामध्ये आज आम्ही कॉम्पिटिशन करणार आहे. तर कुकिंग करण्याच्या आधी तुम्ही दोन नियम पाळले पाहिजेत, जे की फर्स्ट तुम्ही तुमचे केस बांधले पाहिजेत. बट ॲज युजल मी केस बांधणार नाहीये कारण मला छान दिसायचं आहे. त्याच्यामुळे मी केस बांधणार नाहीये. आणि दुसरी गोष्ट म्हणजे की तुम्ही तुमचे हात नेहमी धुतले पाहिजेत. तर दुसरी गोष्ट मात्र मी केलेली आहे. तर त्याच्यासाठी प्रिपरेशन आधी करायची जबाबदारी माझी आहे. तर आता मी कांदा कट करायला स्टार्ट करते. मला ते असं कट 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 करतात ना, मला ते तसं जमत नाही. कारण मी बाय प्रोफेशन डॉक्टर आहे, कुक नाही आहे. मग आता तुम्ही म्हणाल की म्हणजे तू बाय प्रोफेशन डॉक्टर आहेस तर मग व्लॉग का बनवतीयस? तर त्याचं रिझन असं आहे की मला पण माहित नाही की मी व्लॉग का बनवते, पण मी व्लॉग बनवताना खूप खुश असते. आणि त्याच्यामुळे मी अशी प्रत्येक गोष्ट करते जी मला आनंद देते. पण कांदा कट करताना मला बिलकुल पण आनंद होत नाहीये. म्हणजे लोक रडवणारी कमी होती का आयुष्यात, की कांदा पण आता रडवणारी मला? मीट माय फ्रेंड गीता, जिला आज मी भजी खायला बोलवलंय. पण मला असं वाटलं की ती थोडीशी तरी मला मदत करेल, पण ती इथे येऊन फोटोज काढतीये. तू दिसत नाहीस. लुक एट हर शेमलेस स्माइल. लेट्स क्लिक पिक्चर. आता मला कळतं की कुकिंगच्या व्हिडिओमध्ये आधी सामग्री का सांगतात, कारण दे मेक शुअर की त्यांच्याकडे सगळं सामान आहे. मी इतके कांदे कापले. हे मी इतके कांदे कापले आणि त्याच्यानंतर माझी आई आली आणि माझी मम्मी म्हणते की काय करतेस? मग मी तिला म्हटलं की भजी. मग ती माझ्या मैत्रिणीला विचारली, तू भजी खायला आली आहेस? मग माझी मैत्रीण म्हटली की हो, पण मम्मी म्हटली की बेसन पीठ कुठे आहे? तर आता आमची सुरुवात तिकडून आहे. तर आता आम्ही गिरणीला चण्याची डाळ ना काय लावतात, हा चण्याची डाळ दळायला लावले. आणि म्हणजे मग आमचं घरगुती बेसन पण काय बोलतात, बेसन पीठ देखील तयार होईल. तर आम्ही त्याच्यासाठी थांबलोय. आता गिरण लावली आम्ही. त्याच्यामुळे होतील भजी. आता 7 वाजले. आणि मी हिला माझ्या हातची भजी खायला बोलवलंय. चल, काय हरकत नाही. तर आता बटाटे भजी पण करणार आहोत आम्ही. तर मी आता बटाटे सोलून घेते. सो गाईज, वी आर द गेस्ट ऑफ काय भजी कोणता चॅनल? लाईफ बियॉन्ड प्रिस्क्रिप्शन. Life Beyond Prescriptions. हर प्रिस्क्रिप्शन. Her prescriptions. My- Yeah. my One prescription. correction. येस. सो काय करतोय आपण इथं? So आम्ही बनवत आहोत भजी. आम्ही आम्ही म्हणजे सॉरी मी नाही. आम्ही. सो कसं बॅक कॅमेरा यायचा? हा. सो या दोघी, अय मॅडम अन्नू, हा. Dr. सो जरा Suchita. फ्रंट फेस दाखवा जरा तुमचा दोघींचा. सो बोल ना गीता, बोल. हॅलो गाईज, तर आम्ही इकडे भजी बनवत आहोत. डॉक्टर श्रुतिका आणि मयूरी. हा, आणि इकडे हे बेस. डॉक्टर श्रुतिका. डॉक्टर नको बोलू यार, या हा, आपण मध्ये मी हे डॉक्टर नाहीये. लाईफ बियॉन्ड प्रिस्क्रिप्शन आणि मयुरी. येस. श्रुतिका आणि ही मयुरी, या दोघी बनवत आहेत भजी. हा बनवत आहेत भजी. तर यांच्या दोघींमध्ये आता थांब आपण बोलू. सो यांच्या दोघींमध्ये कॉम्पिटिशन होणार आहे. आणि एक बनवते कांदा भजी, एक बनवत आहे. अच्छा, दोघी कांदा भजी बनवतात. ओके, सो दोघी कांदा भजी आणि बटाटा भजी बनवणार आहेत. आणि आम्ही खाणार आहोत. हा, सो आम्ही खाणारे आणि जज पण करणार आहे. येस. आणि दॅट्स इट. आणि विनरला विल लेट यू नो. सो आपण आता त्यांची प्रोसेस विचारणार. शुअर. ओके, द्या ना खाता सोडा आणि हा. हे. तर पहिली आहे डॉक्टर श्रुतिका.
लाईफ बियॉन्ड प्रिस्क्रिप्शन प्रिस्क्रिप्शन. श्रुतिका बोल ना, मला नाव आहे श्रुतिका. श्रुतिका, सो तुमची काय प्रिपरेशन आहे सांगा मला. मला नाही माहिती मला माहितीये काय? शेफ ऑफ द डे. रिअल पर्सन कडे जाऊया. हा, सो मम्मी आपल्याला माहितीये. नाही सॉरी, तुम्ही काय करत आहात, तुमची मी, प्रोसेस स्वतः सांगा. बनवत आहे. तर याच्यामध्ये गेलाय कांदा, याच्यामध्ये गेलाय चण्याचं पीठ, मीठ, त्याच्यानंतर याच्यामध्ये खाता सोडा, याच्यामध्ये थोडस तिखट गेलंय, हळद गेली आहे, त्याच्यानंतर कुठे गेली आहे सगळं? भाज्यांमध्ये गेलाय यार. पत्ता सांगा कुठे गेलेली पत्ता सांगा, आम्ही पत्ता शोधूनच आणतो आम्ही ते. ओवा गेलेला आहे त्याच्यामध्ये थोडासा, आणि हे मिक्स करतेय मी. आणि आमची आई तर हे आपण पूर्ण मिक्स करून घेणार आहे. याच्यामध्ये थोडंसं पीठ कमी पडलंय, याच्यामध्ये पीठ टाकणार आहे. हे तेल तेवढं तापायला. ओके, सो आता ही होती ओरिजिनल प्रोसेस. तुमची प्रोसेस तुम्ही कसं पद्धतीने कॉपी करताय? जे तिने केलंय. जे तिने केलंय. येस, सो गीतानी मी ओके, आम्हाला दोघींना- मला एक टिप द्यायची आहे. मला नव्हतं केलंस ठीक आहे, तर चल. मला एक टिप द्यायची ऍक्च्युली. बोल ना आता, जे ऑफ कॅमेरा बोललेली कोणती टिप, कुठली टिप, किती रुपयाची टिप? सो आपली स्क्रिप्टेड डायलॉग्स आपले आता परत सुरू होणार आहे. मला एक टिप द्यायची आहे. एक तू. मला एक टिप द्यायची आहे. किती रुपयाची? हे खूप फेक वाटतंय आता, कारण आपला आता टेक 3 करतो आपण. ठीक आहे, जाऊ दे. मला एक टिप द्यायची आहे. आता मी डायरेक्ट टिप देते. तुला बस. हा तर सो हिचं म्हणणं आहे की ते टिक ते नाही काय, नको बरोबर ते टिप किती रुपयाची आहे? हा हा. ओके, सो टेक 4. मला अशी टिप द्यायची आहे की हे कांदा कापल्यानंतर जेव्हा तुम्ही सगळे मसाले टाकता, त्याच्यानंतर तुम्ही बेसन पीठ टाकता, त्याच्यामध्ये तुम्ही डायरेक्ट पाणी नाही ऍड केलं पाहिजे. तुम्ही असं त्याला मिक्स करून ठेवलं पाहिजे, म्हणजे मग ते क्रंची होतात आणि त्याचे ऑइली नाही होत, क्रंची होत. सॉगी. तर मी जिंकणार आहे. ओके, मयुरी मॅडम तुम्हाला काय टिप द्यायची आहे तुमच्या रेसिपी? भाज्या होतील, दशा होतील. आम्हाला काय नाही द्यायची बघ. आम्हाला टिप वगैरे काय द्यायची नाहीये. प्रिपरेशन झालेलं आहे. जसे होतील तशा भाज्या ठीक आहेत माझ्यासाठी. रेसिपी 2-3 वेळेस आधी केलेली. या बघा बघा. हे बघ ना, असं बनव ना, असं बनव ना प्लीज बनू बघू बनू. सो कढई एकच असणार आहे वाटतं आपल्याकडे. वाटी कुठे आहे? यातली वाटी कुठे आहे? कुठे गेला? सो गाईस, हिने ऐकलं माझं. मी ओवाचं बोलले, ती लगेच ओवाचं बोलले आणि घेतलंय. चिटिंग झालेली आहे. एक परत एकदा भांडा टेक 2. फक्त मी One ऍक्सेप्ट करते point की मी चिटिंग श्रुतिका, केलेलं. ती ना 0 ऍक्सेप्ट point. करते, चिट करतीये. शोर मायनस पॉइंट. मयुरी आणि मयुरीची नुसती ब्लॉग मध्ये आपल्याला पाठणच दिसत आहे. तेच पण दाखवा. सो मयुरी, तुम्ही का त्यांचं ओव्याचं चोरलं? चोरला नाही, मी बाहेर जाऊन विचारलं होतं, त्यांनी माझं सगळं चोरलंय रेसिपी. काही पण शट अप. फक्त ते ना छान माझे. त्यांनी जास्त पाणी टाकलं नाही आणि पाणी टाकलंय. हा, बघू मग कोणाची बघी चांगली होती. ठीक आहे, बघूयात. आणि मिरची भाजी पण बनवायची काय मला उद्या नाही, आता लगेच बनवायची आहे. किती छोट आहे. सोपत करा मग. मयुरी, तुम्ही टेस्टिंग केली आहे का? मग तुम्हाला काय वाटतं, तुमचा कोण येणार आहे दादा टेस्टिंग करायला? तू काय आयडिया देते तुला? जज पण निघलेला आहे. जे होईल ते तुझ्या फेवर मध्ये आहे. 2 वेळ हा. तो मीच आहे. आणि मी कोणाच्या फेवर मध्ये नाही, तू बोललीस तिला आयडिया दिलीस की तू टेस्ट केलेस. कारण नंतर आम्हाला टेस्ट करायचं ना, म्हणून ते आमची काळजी होती. अरे पण मग कॉम्पिटिशन का करताय? तुम्हालाच माहिती तुमचा कॉम्पिटिशन vlog. तुम्हीच करताय, आम्ही लोक जज आहोत. हा ना. So guys, now I am handing over my job of cameraman to Geeta. So peace. वाव. आय एम डुईंग माय तिला जॉब. दुसरी सुंदर स्क्रीनच नाही भेटली. तर मला एकच खायला आवडतं. भजी करा, भजी भजी करा श्रुतिका मॅडम हा, त्यांच्या आणि मयुरी. त्यांच्या तळपात येत ना. येस.
मी तुम्हाला दाखवते भजी कसे दिसतात कढईमध्ये. भजीच दाखव बाकीच नाही. त्यांच्या घरी पण मस्त करते. बघा. डिफरन्स आहे की इथं जरा ते हे थोडस ड्राय वाटतंय हे इथं sauce बॅटर. हा. आणि हे मला असं वाटतंय की कढईत जाऊन चांगलं होईल. आणि हे पण कढईत जाऊन चांगलं होईल. पण लागणार कुठलं छान आहे ते माहित नाहीये. म्हणायचं. बघू. तर माझा ब्लॉग जो चांगला आहे तोच मी टाकणार. God. दोघींची टेस्ट आहे. दुसरे जज पीठ खात आहेत. मला आवडतं. क्या है इसमें? only काम दाखव. देखो ना गाइस यहाँ फिर पे से क्या फिर से हो फिर रहा से है. हेलो गाइस, देखो ना गाइस, ये क्या हो रहा है गाइस. ओहो गाइस, मैं तो भजिया बना के थक गए. तुला येतच काय? बाई मला येतं म्हणून तर हे बनवलं मी. बाई ते कोण करतो बाई? निक्की. काय बाई पागल मयुरी झालाय. नुसता मागचा फेस दिसतोय पण. थोडी भूतासारखी 360 डिग्रीला वळग. जर हे टाइमावर झालं नाही तर आमची मम्मी खूप ओरडणार आहे. ओरडणार नाही, आज स्पेशली बोलणे खायचा दिवस आहे. हा, आज स्पेशली कोणी खायचा दिवस आहे का? थर्ड जज इज हिअर. येस. या बट ही इज प्रिज्युडाइज. ही इज फ्रॉम माय साइड. वी विल जज ओनली बाय स्मेल. गुड वन. मला नाही माहिती कसं होणार आहे. यार कौन तिकडे हमें भी नहीं पता. नाही गेला आपण काय जाऊ दे. मम्मी असं नको असतं ना गं. अरे ते क्रिस्पी होणार आहे. इट्स ओके. थोडस काहीतरी गडबड वाटतंय. पण मला असं वाटतं की हा गडबड तर आहे. कांद्याला तसंच ठेव सेटअप करायला. है ना? हा तर ते स्वतः पाणी सो सोडतं. नीट बघा. आय विल गो. ओके ओके ओके. तर माझी भजी बरोबर आहे. मी आता हे सेट करायला ठेवणार आहे. म्हणजे तो कांदा पाणी सोडेल. म्हणजे मला एक्सटर्नल पाण्याची गरज नाहीये. ती चुकली आहे. स्मार्ट मूव श्रुतिका. मी चुकली आहे गाईस. मी खूप जास्त चुकली आहे. तो आयुष्यातच चुकली आहे. दॅट इज द डिफरंट ऑफ बीन मॅरिड नॉट बीन अनमॅरिड. मॅरिड. पटापटा काम करायला लागतात आणि हे ना काही कामाचे मॅरिनेट करतायत पीठ. हा टाइमची परवाच नाही. आय गेस. यार किती वेळ झालं यार, तुम्ही बनवताय यार. क्वालिटी ओव्हर टाइम देन. सो गीता, तुझ्या एक्झामचं काय झालं? तू अशीच आलीस? मार्गाने तुला काय आहे? एका मार्क्स मी फेल झालेली आहे आणि मी भजी खायला आलेली आहे. हो डिप्रेशन. तळलेली भजी खायला आली. डिप्रेशन. येस. डिप्रेशन. आय होप भजी खाऊन मी अजून डिप्रेस नाही होणार. बघ मी किती छान फ्रेंड आहे. मी तिचं फेल्युअर पण सेलिब्रेट करते. यो थँक्स बेबी. सक्सेस सेलिब्रेट करणारा पण पाहिजे. येस राईट. दॅट्स ट्रू. तू आहेस का? ओके चालेल. तो मोका कमी असतो ना. व्हॉट यू मीन की मी सक्सेस नाही होत? खरंच मला एक इनसाइडर पाहिजे. खरंच एक मार्गाने फेल झाली का असंच नाही सिरियसली झाली मी. फेल झाले. हे तुला पाहिजे bro? फेल्युअर इज इम्पॉर्टंट टू ग्रो. येस. मला वाटलं एक्झाम. सो गाइस वेट गाइस इज खाऊन ओवर. बघा. गाइस देखो ना मेरी भजिया कैसी हुई. देखो ना गाइस. हेलो देखो ना मेरी भजिया कैसी हुई. देखो ना. देखो देखो दिखाओ 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 दिखाओ. खाओ. इसका मानसिक संतुलन थोडा ढिला Should I आहे. खाओ? खाऊन बघ रे कसं झालंय. पाणी दे. थांबणे. लँग्वेज जाती तिकडे. थांबणे. प्लीज. येस. पोरींनो पटपट करा, भूक लागली आहे. गाइस मी बटाटा भजी बनवायला घेतली आहे. विथ ब्लॅक टी. सो याची गरज नसते कच्चं खायची, पण आपण ट्राय करू. श्रू, व्हॉट आय फील ना, तुला थोडस ह्याच्यामध्ये पाणी थोडस हे करायला लागलंय कारण की ते हा वा शाबास. याला पार्शलिटी नाही बोलत. वा 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 मी कट करणार. वा 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 वा. काय झालं ही चिटिंग चालली. कट करायचा प्रश्न नाहीये. त्याच्या मगच मग कट कर. काय झालं ही चिटिंग चालली आहे. इथे एकमेकाचे कान घुसले जाते. काय जाणं कान भरले जाते. व्हॉट इज दिस लँग्वेज? कौन है ये लोग? कहाँ से आते हैं? काय है
कहाँ से आज So I am done with my kanda bhaji. So now हम स्पर्धा से बहुत आगे हैं. कुर्ते पण झाले नाही ते माझे. kurte पण नाही झाले. कॉम्पिटिशन से बहुत आगे. What is mean by kurte? कोणाला पुरवायचंय कसे पुरते? पुरते? एवढं किती खायचं? काही नाही आम्ही थोडं थोडंच खातो कारण तुझे पुरते नाही, कारण तू मग असे सगळे जाणार केले ना, हळदी जाणार आहे, कांदा जाणार आहे. सॉरी. गीता तुला जरा ज्ञान देते गीता. येस प्लीज गीतामध्ये दिलंय. काय दिलंय तुझ्यामध्ये दिलंय. भगवद्गीता थोडी बघ. भगवद्गीता भगवद्गीतामध्ये दिलंय. कर्म करो. कर्मण्यवाधिकार असते कर्म की चिंता मत करो. ओके. बट अभी टाइम है. इट्स माय टर्न नो नो नो, बट अभी टाइम है कर्म की चिंता करो, क्योंकि 1 मार्क से फेल हो गया. अच्छी ओके. I'll have to. गाईज आपले भजे बनवून झाले इकडे आणि इकडे आमच्या दीदीने भजे बनवायला घेतले आणि आमच्या दीदीने आता भजे सोडतीये आणि दीदीची नाटकं बघा कशी सोडते. दीदी घाबरू घाबरू भजे सोडते घाबरू 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 भजे सोडते. आमच्या दीदी कधी क्लासच्या जवळ सुद्धा येत नाही आणि आज माझ्याशी कॉम्पिटिशन करायला चालली आहे. बघू गाय जशी घाबरू घाबरू उड्या मारू मारू भजी टाकू काय तिने म्हणली असते ना मला भजी बनवून 4 खाऊ घातले असते, पण तिने माझ्याशी कॉम्पिटिशन करायची होती. Guys, it's time to move on to peace. What peace? रॉनी घाबरू घाबरू बघतोय. Time to take a break. Yes, break. We want break. अशा प्रकारे तुम्ही घाबरलेल्या श्रुतिकाला बघितलं आहे भजा टाकताना आता असे घाबरलेले भजे मला तर टाकणार आहे का? हो पण टाकणारे बदलून सगळ्यांना घेण्याच याचे पडते ते. हा, पण तुम्ही घाबरू घाबरू करत होते ना तेव्हा. हा ठीक आहे ना टाक. नाही गाईज खरंच आमची दीदी खूप नाजूक आहे. बहुत नाजुक आहे बहुत. दीदी सांग किती नाजूक आहे तू. बीच में बिहारी है, सिर्फ दिखने में नाजुक है. मम्मी को चाय दे दो मम्मी की चाय. इधर से तो सुना सुना था वो एक्सेंट. काय सगळं तुम्ही मी घेऊन देते माहिती, सगळं सांडून देईन माझ्याकडे. मस्त ग ना. ओ चाचा. चाचा का नहीं पता चाचालाच आहे थोडं. हाँ, चाचा मस्त ग ना. डिप्रेशन. आज जो भी बोल रहा है मेरा डिप्रेशन बोल रहा है नहीं रोज तेरा डिप्रेशन ही बोलता है. मेडिसिन दो फिर Monday to Friday, Saturday to Sunday, I am on the shooting. I live in my life, and Monday to Friday, I am a very focused doctor. Very focused on क्या? Very Patients. focused doctor. Yes, Very professional. yes. And Saturday, Sunday, she is a chef. No, not a chef. मस्त ग ना. Yeah. ट्रेंडिंगला दिसला माझं होतं ताट थाट भैया. मस्त ग ना भैया. मस्त किती गुडे नको ना. परत येतो तुझं. Correct करेल मी. काय करता आता काय पहिलं. शांत हो हे घे आपलं कपड घे मागचं. चल बाई आली ट्रेंडिंगला दिसला माझं ताट थाट भैया. पुढचं बोल ना. मस्त ग ना. मस्त कडे ताट थाट भैया. मस्त मला ताटात हय्या. आणि Okay. दोघींना घे, मित्र आम्हाला दोघींना घे. नाही आता आमची भजीची टेस्टिंग होणार आहे आणि जज ह्या दोघी आहेत. तर लेट्स स्टार्ट गाईज. सो आम्हाला माहित नाही की हे कोणाचं आहे हे कोणाचं आहे आणि हे कोणाचं आहे आम्हाला काहीच आयडिया नाहीये बट आम्ही प्रयत्न करू की काय पार्शालिटी नाही. पार्शालिटी नाही होणार येस प्लीज यू गो फर्स्ट प्लीज. सो मी माझ्या साईडच्या प्लेट पासून सुरू करते. जा मागे थांब. जा ना. जा ना. भजी छान होती, मी फक्त तुझ्याकडे बघून. म्हणजे ती छान नाही असं म्हणायचं तुला. ओके
आफ्टर शेफ चाललंय का मास्टर शेफ चाललंय? लास्ट शेफ. हा मला पण खायचंय. हा पटकन यार तोंडाकडे बघायला लावता येतं यायला. ठीक आहे, खाऊन झालेलं आहे. ओके सो आता तू सांग गीता, कोणती भजी चांगली वाटली तुला? मी विसरशी. Go first. थांब राहण्याच्या आवाजाने येईल. मी सांग. ओके कोणती भजी? दोन्ही भजी थोड्या सिमिलर होत्या. या ऍक्च्युली आवाज थोडा मोठा. दोन्ही भजी हम्म. सिमिलर होत्या. फक्त एक डिफरन्स होता, याच्यामध्ये थोडस जास्त मीठ आहे आणि कांदा भजीसाठी हे गोल भजी वाटते, बेसनाची भजी वाटते, कोणाची मला माहित नाही. आणि बेसनाची भजी. सो बेसनाच्याच भज्या आहेत त्या. ठीक आहे, चला मग ती कमेंट कॅन्सल. हा, सो दोन्ही भजी सिमिलर होत्या, टेस्ट वाईज सगळं सेम होतं. सगळ्यांमध्ये कांदा होता, सगळ्यांमध्ये बेसन होतं. पण याच्यामध्ये मीठ जास्त वाटलं, याच्यामध्ये मीठ याच्यामध्ये स्लाइटली मीठ जास्त होतं आणि याच्यामध्ये सर्व इन्ग्रेडियंट्स प्रॉपर होते. सो आय विल गो विथ दिस वन. मला माहित नाही की हे कोणाची प्लेट आहे, बट आय विल गो विथ दिस वन. ओके तू? ओके. मैंने मेहनत की यार पानी भर गया. घबरू घबरू घबरू. गायला तर ही भजी आहे आमच्या दीदीची आणि आमची दीदी हटन जिंकलेली आहे आणि मी आता दीदीची भजी चोरून खाणार आहे. आता तूच सांग भजी कशी झाली मी केलेली, तू सांग. ते तो कंगवा घेतेस का बाजूला जरा, हिनेच आणला असेल. काय जाणं मला चवचा बिलकुल अंदाज नाही, फक्त स्वयंपाक बनवता येतो. खाणाऱ्यांनी मला सांगायचं कसा लागतो. काय जाणं आता मी दीदीला शेजारी पासून खाऊ घालताय, दीदी कशी खाती बघू शकता. ये दीदी, मी बघू शकता इथं आमची दीदीने कॉफी करून मस्त तेल पाणी लावून मस्का लावून मला आहे ना विनर न ठरवता स्वतः विनर ठरलेली आहे गाईज. बघू शकता आमची दीदी इतकी मासूम चेहरा करते गाईज, बघू शकता. कारण ती मासूम आहे. म्हणजे तुम्हाला तुमची या प्रकारे दीदींनी भांडून फुटून माझ्याकडून ना एवढी चांगली भजी शिकून दीदीने नंबर काढलेला आहे guys. बघू शकता तुम्ही. आणि आता मी दीदीला ना प्रेम आणि भजी बनवते, दीदी खा ग. म्हणजे मी भजी केली माझी आणि म्हणते की हिने मला शिकवली. म्हणजे इतकं रडावं माणसं म्हणते इतकं. So guys, the winner is very clear and that's one and only me. मयुरी किती मार्काने हरली? काय